हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. त्या सकाळचे वाजले आहेत 7 आणि तुम्ही चिमण्यांचा आवाज ऐकलाच असेल. तर माझ्याकडे चिमण्यांचा आवाजानेच कधी कधी आम्ही उठतो. तर आता इथे मान्याच्या टिफिनची तयारी चालू आहे. पहिल्यांदाच मी तुमच्यासमोर माझा फुल डे व्लॉग म्हणजे संपूर्ण दिवस कसा असतो ते मी शेअर करते. तर इथे पोहे वगैरे छान धुवून घेतले. मान्य अजून केवढे तिखट खात नाही, त्याच्यामुळे मी फक्त साधे पोहे करणार. तर थोडेसे शेंगदाणे छान तेलामध्ये परतून त्याच्यामध्ये पोहे, राई, जिरा, हळद एवढंच टाकणार आहे आणि तिच्या टिफिनसाठी पोहे बनवणार आहे. पोहे छान परतून घेतले की थोडंसं झाकण लावून ठेवणार, म्हणजे मान्याच्या आंघोळ असतोपर्यंत ते छान मुरले जाते. आणि मग ते थोडेसे टिफिनमध्ये काढून ठेवते आणि फॅन चालू करते, म्हणजे पोहे थंड झाले तर त्याला पाणी वगैरे सुटणार नाही. तर मान्याला उठवायचं असतं सकाळी 7 वाजता. टचवूड की ती कधी अजून रडली नाही आहे. 7:15ला वगैरे ती उठते, पण उठल्यावरती एक्सायटेड असते की बसनी जायचं असतं स्कूलला, त्याच्यामुळे ती कधीच रडत नाही. व्यवस्थित उठते, तिचे ती आवरायला म्हणजे सुरुवात करते, पटापट आवरते 15-20 मिनटामध्ये आणि शी इज रेडी. आणि ती आता चालली आहे स्कूलला. आता तिची 7:45ला बस येते, तर तिचे पप्पा घेऊन जातात तिला बसमध्ये सोडायला. तर अशा पद्धतीने मान्य आता शाळेत चालली. मान्याची झाली तयारी आणि मान्य आता निघाली आहे. मान्य निघाल्यानंतर लगेचच मी बाकीची कामं करत नाही. मी पाऊण तास पुन्हा झोपते किंवा काय एडिटिंग करायचं असेल तर एडिटिंग करते, किंवा कधी मलांग उठलेला असतो त्याला पुन्हा झोपायचं असतं, त्याला झोपावं लागतं. म्हणजे सगळं तो एक रुटीन असतो. कधी कधी डिपेंड असतं की काय सिच्युएशन आहे. त्याच्यानंतर मग चहा वगैरे ठेवते आणि चहामध्ये आलं भाई कंपल्सरी पाहिजेच, नाही तर त्याशिवाय सकाळ होणारच नाही असं झालं आहे सध्या. चहा वगैरे झाल्यानंतर मग तोपर्यंत मदनची वगैरे पूजा होते, त्यांचं वाचन वगैरे झालेलं असतं. आणि आज आमच्या गार्डनमध्ये चक्क अनंताची 4 फुलं होती आणि जास्वंदाची फुलं मिळाली, तर त्यांनी आज गार्डनमधनं काढून आणले. मॉर्निंगला मोस्ट ऑफ आमच्याकडे डेलीमध्ये चहा बिस्किटच असतं. अरे की नाश्ता करायला मदन नसेल आणि मी एकटीसाठी काय बनवायचं असं मला होतं. आणि मला कसं तर केळं किंवा सफरचंद वगैरे असं काहीतरी खातो, त्याच्यामुळे सकाळी चहा बिस्किट असंच असतं. ते झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे झाल्यावर थोडीशी मस्त फ्रेश होते. तुम्ही बघू शकता वातावरण नुसतं ढगाळ वातावरण आहे आणि बारीक बारीक पाऊस चालू आहे. आणि हे आमचं अंगण आहे. पावसाळ्यात मी जातच नाही अजिबात, कारण की बेडूक सरडे एवढे असतात, त्यामुळे मी अजिबात निघत नाही. आंघोळ झाल्यावर मस्त रेडी वगैरे होते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची. म्हणजे जो पसारा असतो केलेला तो उचलायचा. रात्री किती उचलला तरी असं वाटतं अरे हा पसारा पुन्हा आहेच सकाळी. मग सगळा केर वगैरे काढून घ्यायचा, पुन्हा जागच्यासाठी सगळ्या वस्तू ठेवायच्या. ही सगळं कामं म्हणजे डेली रुटीनमध्ये जी बायकांची कामं असतात ती करायचीच असतात, ते सगळं तर असतंच. त्याच्यामुळे मग ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे की सकाळचे जे आंघोळीनंतर जे टॉवेल असतात ते मेन म्हणजे पावसाळ्यामध्ये वाळत घालणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे ते जर ओले राहिले किंवा एखादी कपडे किंवा काही कपडे ओले वगैरे राहिले तर त्याचा वास येतो ना, तो विचित्र. त्यामुळे फॅन फास्ट करून पटकन पहिले ते टॉवेल वगैरे वाळत घालणं फार महत्त्वाचं मला तरी वाटतं. त्यामुळे कपडे पटापट स्टँडवर वाळत वगैरे घालते. आता हे स्टँड आहे त्याच्यावर अक्षरशः मलांकवरती चढतो, त्याला वाटतं शिडीच आहे असं. तर त्याच्यामुळे तो उठायच्या आत बऱ्यापैकी घालून घेते. रात्री गुलाबजाम बनवलेले होते, मग ते एका डब्यात वगैरे काढून घेतले. आणि आज मी करणार आहे काळ्या वाटाण्याची उसळ. ऑलरेडी मी व्हिडिओ शॉर्ट्समध्ये टाकलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. इथेही तुम्हाला कळेल. इथे माझ्या बेसिन जे आहे आपला सिंक आहे त्याच्यावरतीच ॲक्वागार्ड आहे, त्यामुळे जे पिण्याचं पाणी असतं, त्यामुळे मग भाताला किंवा अशा वेळी भाताला वगैरे किंवा पाणी आपण जे घालतो भाज्यांसाठी ते मी डायरेक्ट तिथूनच घेते. आता वाटाणे उकडत घातलेत आणि आता वाजले 10:30-11 भूक लागले. तर इथे मी गव्हाचा चुरमा लाडू बनवलेला होता, तो आता एक खाते रवाना. आणि इथे आता चालले मसाल्याची तयारी. इथे कांदा, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, एक टमॅटो असं सगळं घेतलेलं आहे. आज मी काही भाजत बसलेली नाही आहे, कारण की मान्यला आणायच्या आधी जेवण वगैरे घ्यायचं, थोडीशी खायचं, त्याच्यामुळे भाजत वगैरे नाही आहे. डायरेक्ट कापून चिरून घेणार आहे आणि वाटाण्याची उसळ करणार आहे.
तुम्ही व्हाईट कलरचा डब्बा बघताय, याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. हा मिशोवरून मी ऑर्डर केलेला होता आणि खरंच खूप फायद्याचा आहे. म्हणजे एका ह्याच्यात तुमच्या बऱ्याच वस्तू बसतात. आलं, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पण ज्यांचे कमी प्रमाणात असेल त्यांचं ते कोथिंबीर पण असेल. मी जास्त वापरते त्यामुळे वेगळा डब्बा ठेवते. पण तो खरंच डब्बा खूप कामाचा आहे. म्हणजे एका डब्यात सगळं येतं, त्यामुळे प्रत्येक वस्तूसाठी वेगळे डबे करायची काहीच गरज नाही आहे. आता इथे व्यवस्थित मसाला मी काढून घेतला. आता छान त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. वाटाणे उकडून झाले होते पण कुकर गरम होता, तर म्हटलं तो थंड असतोपर्यंत आधी भाकरी करून घ्यावं. आणि भाकरी करायला घेतली तेव्हा कळलं अरे अगदीच पीठ थोडंसं होतं, त्यामुळे जेवढं काही पीठ होतं त्याच्यामध्ये छोटीशी एक भाकरी केली. मी बघू शकता केवढीशी छोटीशी भाकरी झालेली आहे. आता इथे कुकरसुद्धा थंड झालेला आहे. छान आहेत ते वाटाणे उकडलेले आहेत. आता वाटाण्याची उसळ करायला घेते. काही नाही, साधे सिंपल मसाले आपले घरातले आहेत तेच वापरणार आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण वापरणार आहे वाटाण्यासाठी. तर इथे कढई घेतली. कढईमध्ये तेल घेतले 2 ते 3 चमचे. त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते घातलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची, त्याचप्रमाणे धने जिरे पावडर आणि तुम्हाला जे आवडतं ते मसाले घालायचे. आणि आपली इथे वाटाण्याची उसळ मस्त तयार झालेली आहे. खूप मस्त सुगंध येत होता. आणि आता मी इथे बटाबट जेवून घेते. वाजलेत 11:15. ते 12च्या आत जेवलं की मला ते बरं वाटतं. आणि वाटाण्याची उसळ आणि भाकरी आणि कांदा नीड गरज आहे ती. तर अशा पद्धतीने जेवण झालेलं आहे. दुपारी मिशोचे मी काही डबे मागवले होते. हे असे 500 ml म्हणजे आपलं अर्धा किलो वगैरे, अर्धा किलोचं काहीतरी सामान बसेल, डाळी डुळी वगैरे असं ते मी डबे मागवले होते. ते आज आले पार्सल. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे, क्वालिटी खूप छान आहे ह्याची. तर आता हे सगळे डबे आहेत ते धुवून पुसून स्वच्छ आता मी ह्याच्यामध्ये सामान भरायचं आहे. कारण की ज्या काही डाळी डुळी असतात ना त्या काही कमी लागतात. आमच्याकडे कडधान्य फार कमी खातात, तर ते खूप कमी असतं. म्हणजे अगदी अर्धा किलो वगैरे घेतलं तरी 2-2 महिने पुरतं असं आहे माझ्याकडे. तर त्याच्यासाठी एवढे मोठे मोठे डबे ठेवणं मला आवडत होतं. आणि आधीचे माझे जे तुम्ही ब्लॅक कलरचा डबा बघताय तो लिटरली माझ्या लग्नातला, म्हणजे आता त्याला 9 वर्ष पूर्ण झाली आणि मी आता इरिटेट झाले त्याला बघून बघून. आणि त्याच्यावर डिझाईन असल्यामुळे ना आतमध्ये नक्की काय आहे ते पटकन कळत नाही. तर म्हटलं चला आपण चेंज करूया. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघताय बऱ्यापैकी खूप सामान असं व्यवस्थित बसतं आहे. तर मनी मुगाची डाळ किंवा काळे वाटाणे, परत मसूर हे आमच्याकडे फार कमी खातात, चण्याची डाळ. तर ते सगळं आहे ते मी आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित भरणार आहे. किंवा कॉर्न असतात आपले, ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये आता भरणार आहे आणि व्यवस्थित ते अरेंजमेंट करून घेणार आहे.
बऱ्याच जणांकडे पाहिलं की मीठ हे प्लास्टिकच्या बरणीमध्ये वगैरे ठेवतात, तर तसं कधीच करायचं नाही. मीठ हे नेहमी काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं असतं वास्तूनुसार. त्याला काहीतरी कारण आहे, मला आत्ता ॲक्च्युली आठवत नाही आहे, पण काचेच्या बरणीत ठेवलेलं हे कधीही चांगलं असतं मीठ. त्यामुळे मी नेहमी काचेची बरणी जी आहे छोटी त्याच्यामध्ये काढून घेते आणि ठेवते. सगळे डबे ऑलमोस्ट भरून झालेले आहेत, आता ठेवायची अरेंजमेंट करते. तर आता मी तुम्हाला इथे फायनल लुक दाखवते. तर हे मोठे डबे आणि छोटे डबे असे मी मागवले होते. मोठे डबे आधीच मागवलेले आणि अशा पद्धतीने व्यवस्थित कपाट आहे ते लावून घेतलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की सांगा, ही अरेंजमेंट कशी वाटली ते. हे झाल्यानंतर मग संध्याकाळी कपडे वगैरे धुवून ठेवले होते. मग संध्याकाळी कपडे वाळत घालायचं काम असतं, ते ऑब्व्हियसली आपल्याकडेच असतं. तर मधल्या पॅसेज असतो त्याच्यामध्ये मी असं रशी लावून जे खेचायचं असतं त्याला काय म्हणतात मला ॲक्च्युली आठवत नाही आहे. तर ती अरेंजमेंट मी केलेली आहे. म्हणजे टेबलावर चढा किंवा काठीने वाळत घाला ही झंझट नको. आपलं ती रशी खेचली खाली केली की ते आपलं स्टँड खाली येतं आणि आपलं काम झालं की पुन्हा ते वरती लावून ठेवायचं. संध्याकाळी मग पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं. भाजी तर ऑलरेडी झालेलीच होती. त्याच्यामुळे मग चपात्या केल्या पटापट, कारण की मान्याचा अभ्यास पण घ्यायचा होता, होमवर्क होता. पटापट चपात्या केल्या आणि पटापट चपात्या वगैरे करून मान्याचा अभ्यास घ्यायला बसली. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा काहीतरी व्हिडिओ बनवला आहे. की मला खरंच कळत नसतं, म्हणजे कळत नाही ॲक्च्युली कसं काय दाखवावं, कसं शूट करावं. कारण की मुलांची एवढी गडबड असते ना, त्यांच्यापासून कॅमेरा वाचवायचा, त्यांच्यापासून काही गोष्टी मला सांभाळून घ्याव्या लागतात आणि त्याच्यामध्ये हे करायचं म्हटलं मला थोडंसं अवघड वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.